नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण सोयाबीन, कापूस, ऊस, हरभरा आणि हिरवी मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत। देशातील बाजारात कापसाच्या दरात मागील 3 दिवसांपासून तेजीचे वारे वाहू लागलेत। कापसाची आवक कमी असून उठाव चांगला आहे। CCI ने कापूस विक्रीच्या दरात वाढ केली आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढलेत। डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण पश्चिम आशियातील तणावाचा कापूस बाजारावर परिणाम दिसून येतोय। तसंच अमेरिकेच्या प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात कमी पावसामुळे कापूस पिकाला फटका बसण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे जागतिक बाजारात कापसाला उठाव चांगला आहे। त्यामुळे देशातील बाजाराला आधार मिळतोय। देशातील बाजारात कापसाचे दर विक्रमी दिशेने वाटचाल करतायत। राज्यातील बाजारात कापसाने प्रति क्विंटल 10,000चा टप्पा ओलांडलाय। वर्ध्यातील हिंगणघाट बाजारात कापसाला 10,000 रुपये दर मिळाला आहे, तर कापसाला सरासरी प्रति क्विंटल 8,000 ते 8,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। पुढील काही दिवस कापूस बाजारातील तेजी टिकून राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। देशातील सोयाबीन बाजारात मागील 3 दिवसांपासून दरात वाढ झाली आहे। राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीन आवक सुधारली आहे, मात्र सोयाबीनला उठाव चांगला आहे। पोल्ट्री उद्योगाकडून सोया पेंटसाठी खरेदी वाढली, तर सोया तेलाचे दरही सुधारले आहेत। प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे दर कायम ठेवले आहेत। प्लांट्सनी आज 6,300 ते 6,800 रुपयांचे दर दिले आहेत। त्यामुळे खुल्या बाजारातही सोयाबीनच्या दरातील वाढ टिकू नये। बाजार समित्यांमध्ये आज 5,900 ते 6,300 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनला दर मिळतोय। सोयाबीन उद्योगाकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दराला आधार मिळतोय। बहुतांश शेतकऱ्यांनी सुरुवातीला सोयाबीनची विक्री केली आहे। पुढील काही दिवस सोयाबीन बाजारात सुधारणा टिकून राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय। केंद्र सरकारने 2026-27च्या साखर हंगामासाठी रास्त व किफायतशीर दर अर्थात FRP जाहीर केला आहे। 2026-27 साठी ऊसाच्या FRPत प्रति क्विंटल 10 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। त्यामुळे आता 10.25% साखर उतार्यासाठी ऊसाची FRP 365 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे। केंद्र सरकार कृषी व किंमत आयोगाच्या शिफारसीवर आधारित FRP जाहीर करतं। यंदाचा FRP हा उत्पादन खर्चाच्या सुमारे 200.5% असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे। तर या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 1 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। परंतु राज्यातील बहुतांश कारखाने साखरेचा उतारा कमी दाखवून शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या FRP पेक्षा कमी दर देतात। त्यामुळे FRP कागदावरच राहतो अशी टीका शेतकरी नेत्यांकडून केली जाते। FRPतील वाढीमुळे साखर कारखान्यांचं कामकाज सुरळीत चालू राहण्यात मदत होईल। तसंच देशात यंदा अतिरिक्त ऊसापासून इथेनॉल निर्मितीला चालना मिळेल असा विश्वासही केंद्र सरकारने व्यक्त केलाय। राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीच्या दरात चढ उतार सुरू आहेत। आवकही कमीच आहे, तर बाजारात हिरव्या मिरचीला उठाव टिकू नये। लग्नसराई आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीची मागणी वाढली आहे, परंतु दरात चढ उतार मात्र सुरूच आहेत। सध्या हिरवी मिरची राज्यातील प्रमुख बाजारात प्रति क्विंटल सरासरी 3,700 ते 4,400 रुपयांच्या दरम्यान विकली जाते। पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नगर, सातारा आणि कोल्हापूर या भागात हिरव्या मिरचीची प्रामुख्याने लागवड केली जाते। काही भागात मिरचीचा तोडा सुरू आहे। उन्हाळ्यात अतिउष्णतेचा परिणाम मिरची पिकाला बसत आहे, त्यामुळे मिरची उत्पादकांची चिंता वाढली। बाजारात मिरचीची आवक कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील काही आठवडे मिरचीच्या दरात चढ उतार पाहायला मिळू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकार व्यक्त करतायत। राज्यातील बाजार समितीमध्ये हरभरा दर हमीभावापेक्षा कमीच आहेत, तर आवक कमी आहे। मात्र रब्बी हंगामात हरभऱ्याचं चांगलं उत्पादन आणि आयातीच्या लोंढ्यामुळे हरभरा बाजारावर दबाव आहे। राज्यातील बाजारात हरभऱ्याला सरासरी प्रति क्विंटल 5,000 ते 2,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय, तर सरकारने हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,875 रुपये हमी भाव जाहीर केला आहे। तर सरकारने हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,875 रुपये हमी भाव जाहीर केला आहे। सरकारची हमीभाव खरेदी 29 एप्रिल रोजी मुदतवाढीच्या अभावी ठप्प झाली होती। त्यामुळे मागील आठवड्याभरात बाजारात आवक किंचित सुधारली होती, परंतु केंद्र सरकारने
मंगळवारी अर्थात 5 मे रोजी राज्यातील हरभरा खरेदीला 29 मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर हमीभावाने हरभरा विक्री करावी असे आवाहन बाजारातील अभ्यासक करत आहेत। तर पुढील काळातही हरभरा दरावर देशांतर्गत चांगलं उत्पादन, आयाती लोंढ्यामुळे दर दबावातच राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे।